नमस्कार, मी संतोष कुमार नाईकवाडी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा. पण मागच्या 6 तारखेपासून हे कॅम्प सुरू केलेले आहे. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर, जिल्हा प्रशासन, SR ट्रस्ट मध्य प्रदेश आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या संयुक्त उद्यमाने आपण 6 तारखेपासून दिव्यांगासाठी कृत्रिम हात आणि पाय तसेच कॅलिपर बसवण्यासाठी ही शिबिर आयोजित केलेली आहे. या शिबिराचं वैशिष्ट्य हे आहे की याच्या अगोदर जी शिबिर झाली त्याच्यामध्ये आपण दिव्यांगांचं अगोदर मोजमाप घेत होतो आणि 2-4 महिन्यानंतर त्यांचं ते कृत्रिम हात पाय आल्यावर त्याला तो बसवतो. परंतु त्याच्यामध्ये मापामध्ये फरक पडायचा आणि ते साहित्य त्याला हिलण्याची खात्री नसते. आणि यावेळेला आपण जागेवरच मोजमाप घेऊन त्याच दिवशी लगेचच त्याला हात पाय किंवा कॅलिपर्स देत असल्यामुळे दिव्यांगांना याचा फायदा होतो. आपल्याकडं त्याचं नोंदीत चा विचार केला तर 14,000ची संख्या आतापर्यंत नोंदीत आहे. परंतु सर्वसाधारणपणे लोकसंख्येच्या 10% दिव्यांग जिल्ह्यामध्ये आहे. सगळे मिळून आहेत. दिव्यांगाचे आता नवीन ऍक्ट प्रमाणे 21 प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याला शासकीय सेवाचा लाभ जर द्यायचा असेल किमान 40% दिव्यांग तो त्याला असतात. आता या शिबिरामध्ये आता फक्त आपण जे फिजिकल त्याला डिसेबिलिटी आहे, उदाहरणार्थ हात नाही पाय नाही अशांनाच आपण हे साहित्य देतोय. इतर जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आम्ही नंतर वेगळी शिबिर आयोजित करतो. आता हे कॅम्प आता आपण 6 तारखेपासून सुरुवात केली. आता आज इथं उदगीर येथे होत आहे, उद्या अहमदपूरला होत आहे आणि हे सर्व तालुके जवळजवळ कव्हर झालेले आहेत. ह्याच्यातून अजून कोणी राहिला असेल तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी पुन्हा एकदा शनिवारी आपण 11 तारखेला लातूर येतं विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पुन्हा कॅम्प ठेवले. मी बसवराज पैकी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा लातूरचा व्यवस्थापक आहे आणि आपण SR ट्रस्ट माध्यमातून पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये कॅम्प राबवत आहोत. कृत्रिम अवयव आणि रोपांचं कॅम्प राबवत आहोत. आत्तापर्यंत 3 लातूर, औसा, निलंगा कॅम्प झालेले आहेत. जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आपण जिल्हा दिव्यांग पुनर्वसनच्या माध्यमातून वेळोवेळी चांगले उपक्रम घेत असतो. आज उदगीरचा कॅम्प आहे. आत्तापर्यंत 110 जणांची नोंदणी झालेली आहे आणि जवळपास 30 लोकांनी अवयव घेऊन गेलेले आहेत. आमचं इथं असं कार्य आहे की लगेच मोजमाप करणे आणि त्याला साहित्य देणे. उदगीरमध्ये डॉक्टर संतोषजी कुलकर्णी, संजयजी कुलकर्णी सर, कालिदासजी बिरादार सर, लासुने आप्पा यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे आणि दरवेळेस इथंच होतो. सक्षम दिव्यांग सेवा केंद्राचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि असंच आम्ही वेळोवेळी पालक प्रशिक्षण, CRE प्रोग्राम असे राबवत असतो. लक्ष्मीबाई कोकणे विठ्ठल, मी कोमुरतू तालुका दिल्ली. मी आली पायासाठी, पहिल्यांदाच आले नाही अगोदर तर म्हणला पाय घेतल्यावर बघ काय नाही नाही माहित नाही, पहिल्यांदाच आले. आणि नांदेडला गेले, नांदेडचे सांगते आम्हाला इथं कॅम्प आहे म्हणून हो म्हणून आले. तुकाराम रविदास सोनकबळे, राहणार सिंगी, तालुका जळकोट, जिल्हा लातूर इथून मी आलेला आहे. मला पुण्यावरून फोन आला. तिथे फोन ऐकून एक शिबिरला आलेला आहे. तिथे मला पाय 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 मिळाल्यामुळं मी समाधानकारक किंवा समाधान आहे नव्हता. जन्मल्यापासूनच नव्हता. वय 35 वर्ष घेतलेला शिबिरचा कुठलाच लाभ घेतलेला. बजरंग बापूराव खंताडे, शिगाव कॅम्प, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. मला पाय पाहिजे होता. आतापर्यंत पाय नव्हता, त्यामुळे मी तो पाय घेण्यासाठी आले. 24 पहिल्या. अब्दुल गनी। क्या हुआ आज, क्या मिला आपको? पैर पहले भी पैर था? हाँ। तो वो पहले वाला अच्छा है कि ये अच्छा है? ये
इसके कोई पैसे वगैरह लिए क्या, फ्री दिए? मेरा नाम इमरान अब्दुल गनी पटेल है। मेरे बच्चे को कैंसर हो गया था और इसको पहले भी जो है सो उसका पैर कट कर दिए थे, तो उसको पहले भी 2 पैर हमने बिठाए थे और हमको कल जानकारी मिली कि यहाँ पे शिविर चल रही है पैरों की, वाटअप की। तो उसमें हम आए तो हमारे बच्चे के लिए वो साथ उन्होंने ऑन द स्पॉट पैर अवेलेबल करके दिए हैं बनाकर।